नमस्कार. ग्रंथालीच्या साहित्याच्या पारावर सर्व वाचकांचं आणि रसिकांचं मनःपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, मराठी साहित्यामध्ये ललित साहित्य हा जो प्रकार आहे ना, तो त्याच्या नावाप्रमाणेच अगदी लालित्यपूर्ण आणि लाघवी असा आहे. म्हणजे एखादं गाणं जाता जाता आपल्या कानावर पडावं आणि त्याची धून मात्र बराच वेळ आपल्या मनात तशीच रुंजी घालत राहावी, असं काहीतरी होतं ललित साहित्य वाचल्यावर. त्याच्यामध्ये विषयाचं वैविध्य आहे, आशयाचं वैविध्य आहे, लेखनशैलीचं देखील वैविध्य असतं. लेखनशैली जेव्हा आपण म्हणतो तेव्हा लेखनाची शैली ही प्रत्येक लेखकाची वेगळी असतेच, पण त्याचबरोबर त्या लेखकाचे किंवा लेखिकेचे अनुभवही त्यात असतात लिहिलेले. आणि ते वाचताना बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की अरे, असे अनुभव आपल्यालाही आलेत आयुष्यामध्ये, पण आपल्याला का नाही असं काही सुचलं. आणि असाच विचार करायला लावणारी दोन पुस्तकं म्हणजे सोलो आणि मदतनीसनामा, या दोन पुस्तकांवर आज आपण आपल्या पारावर गप्पा मारणार आहोत. सोलोच्या लेखिका सोनाली लोहार आणि मदतनीसनामाचे लेखक ॲडव्होकेट राजेश बेहेरे. वाचक म्हणून सहभागी होणारे डॉक्टर विनोद इंगळहळीकर आणि ॲडव्होकेट अमित दाते. या चौघांचंही साहित्याच्या पारावर मनापासून स्वागत. सोनाली लोहार या ऑडिओलॉजिस्ट, स्पीच लँग्वेज पॅथॉलॉजिस्ट आणि व्हॉइस थेरपिस्ट आहेत. म्हणजे थोडक्यात काय तर आवाजाशी आणि बोलण्याशी संबंधित ज्या काही समस्या असतात त्या समस्यांवर त्या गेल्या 25 वर्षांपासून काम करत आहेत. भारतातले जे अग्रगण्य व्हॉइस थेरपिस्ट आहेत त्यांच्यामध्ये त्यांचं नाव घेतलं जातं. अभिनेते असोत, नेते, राजकीय नेते किंवा शिक्षक, म्हणजे ही जी सगळी बोलण्याच्या क्षेत्रातली जी मंडळी आहेत तर त्यांना त्या वेळोवेळी मार्गदर्शन करत असतात. आणि आपण आपल्या आवाजाची काळजी कशी घ्यायची यावर वेगवेगळ्या माध्यमांमधून त्या व्यक्त होत असतात, लिहित असतात, व्याख्यानं देत असतात. ॲडव्होकेट राजेश बेहेरे हे 1988 सालापासून मुंबई उच्च न्यायालयामध्ये वकील म्हणून कार्यरत आहेत. दिवाणी आणि फौजदारी खटले चालवणे आणि भारतीय घटनेतील रिट या प्रकारामध्ये त्यांना विशेष रस आहे. आजचे आपले दोन्हीही जे लेखक आहेत ना, ते त्यांच्या क्षेत्रामध्ये, त्यांच्या व्यवसायामध्ये पारंगत असे आहेत. आणि मला काय वाटतं सांगू का, की जेव्हा अशी वेगवेगळ्या क्षेत्रातली, वेगवेगळ्या व्यवसायातली माणसं लिहिती होतात तेव्हा कळत नकळतपणे, प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे त्यांच्या क्षेत्रातले अनुभव जे आहेत ते आपोआप लेखनात असे छानपैकी झिरपत जातात असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? तुमची जी काही मतं आहेत ती नक्कीच तुम्ही लिहू शकता खाली जो कमेंट बॉक्स आहे ना त्याच्यामध्ये. चला तर मग मस्त गप्पा मारूया दोन लेखकांशी आणि दोन वाचकांचे अनुभवही ऐकूया. 4 सख्य 24 हे 4 मैत्रिणींनी लिहिलेलं आगळं वेगळं पुस्तक ग्रंथाली प्रकाशनाने प्रकाशित केलं होतं. आणि त्या 4 लेखिकांपैकी एक लेखिका म्हणजे सोनाली लोहार. ठाण्याच्या टॅग या संस्थेमध्ये, म्हणजेच ठाणे आर्ट गिल्ड या संस्थेमध्ये एक विभाग आहे ग्रंथगंध नावाचा. या विभागाच्या प्रमुख म्हणून, या समूहाच्या प्रमुख म्हणून त्यांनी 5 वर्ष काम केलेलं आहे. वेगवेगळ्या साहित्यिक, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये त्या नेहमीच कार्यरत असतात आणि अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केलेलं आहे. सोलो हे त्यांचं पहिलं सोलो पुस्तक, स्वतंत्र पुस्तक. आणि ह्या पुस्तकाला दस्तूरखुद्द नाना पाटेकर यांची प्रस्तावना लाभलेली आहे आणि ती प्रस्तावना देखील हस्तलिखितात आहे. तर सोनाली, ह्या पुस्तकामागची जी गोष्ट आहे, ह्या पुस्तकामागची जी प्रक्रिया आहे ती सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल. नमस्कार. साहित्याच्या पारावरती मला आमंत्रित केलं त्याच्याबद्दल आधी ग्रंथालीचे मनापासून आभार. ग्रंथाली ही माझ्या कुटुंबासारखीच झालेली आहे आता आणि मला सन्मानित केल्यासारखं जरूर वाटतं आहे आज इथे येऊन. ह्या पुस्तकाची जी प्रक्रिया होती लिखाणाची ती 2016मध्येच
ती संपली होती असं म्हणायला हरकत नाही, कारण का ते सदर होतं, आनंद मेळा सदर. या पुस्तकातले जे 34 लेख आहेत ते आनंद मेळा सदरातलेच आहेत, स्तंभामधलेच आहेत. त्यामुळे ती प्रक्रिया झाली होती. अजूनही काही लिखाण त्याच्यानंतर होत राहिलं, वर्तमानपत्रीय लिखाण होत राहिलं. काही फार नामांकित वृत्तपत्रांच्या सदरासाठी लिहिलं गेलं आणि वाचकांच्या प्रतिक्रिया या येतच होत्या की तुम्ही ह्याचं पुस्तक करा, संकलन करा म्हणून. मित्रांच्या पण खूप मागे लागले होते की आता हे पुस्तक स्वरूपात येऊ दे म्हणून. त्यामुळे ती एक थॉट प्रोसेस त्याच्यानंतर सुरू झाली. हे सगळं वाचणारे एक मोठी व्यक्ती म्हणजे आदरणीय श्री नाना पाटेकर सर, त्यांच्याही प्रतिक्रिया यायच्या, आवर्जून यायच्या. त्यामुळे थोडासा धीर करून त्यांना विचारलं की सर, मी पुस्तक केलं तर आपण प्रस्तावना द्याल का? आणि माझ्यासाठी इतकी मोठी गोष्ट आहे की नाना सर तयार झाले. त्यांनी मला 2019मध्ये प्रस्तावना लिहून दिली डिसेंबर महिन्यामध्ये आणि मार्चमध्ये आपण हे पुस्तक काढणार होतो, प्रकाशन करणार होतो. पण लॉकडाऊन सुरू झाला. पण ती प्रोसेस मग थांबू दिली नाही. त्या संपूर्ण लॉकडाऊनमध्ये मी सोलो हे 10 FB लाईव्हचे प्रयोग केले, ज्याच्यामध्ये दर आठवड्याला, दर 10 दिवसांनी मी एक ह्याच्यातला लेख वाचून दाखवायचे. आणि काही अगदी मोठे जे कवी आहेत, काही संकर्षण कराडे आहे, नाना सर आहेत, स्वतः जितेंद्र जोशी आहे, मिलिंद बल्लाळ सर आहे, सतीश मोगे आहे, या सगळ्यांच्या कविता त्यानिमित्ताने मी काही वाचून दाखवल्या आणि खूप तुफान प्रतिसाद लाभला. म्हणजे पुस्तक हे गेल्या वर्षी तसं पोहोचवलं गेलं वाचकांपर्यंत. आणि मग आता मार्चमध्ये आपण ते ग्रंथालयाकडनं छापलं गेलं ते. पण परत एकदा लॉकडाऊन सुरू झाला आणि मग आपण आता डिजिटल प्रकाशन या पुस्तकाचं 4 जूनला आपण करणार आहोत. नक्कीच येत्या 4 जूनला, 4 जून 2021ला सोलो ह्या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ होणार आहे. तर त्याला तुम्ही सगळेजण जरूर या असं आग्रहाचं आमंत्रण मी आत्ताच तुम्हाला देते ग्रंथालयातर्फे आणि अर्थातच ग्रंथालय वॉच ह्या यूट्यूब चॅनलवर. ॲडव्होकेट राजेश बेहरे यांचे आजोबा विदर्भातले कवी होते, कादंबरीकार होते आणि त्यांचे वडील देखील जिल्हा न्यायाधीश होते आणि निवृत्तीनंतर त्यांनी कायदेविषयक अनेक पुस्तकं लिहिलेली होती. अर्थातच मला असं वाटतं की त्यांचाच हा लेखनाचा वारसा ॲडव्होकेट राजेश बेहरे यांना मिळाला असावा. पर्यटन, हिंदी, मराठी, इंग्रजी चित्रपट, त्यातलं साहित्य, नाट्य, संगीत, कविता अशा अनेक विषयांमध्ये त्यांनी रुची जोपासली आहे. आणखी एक गोष्ट त्यांना आवडते आणि ती म्हणजे पाळीव प्राणी. फेसबुकवर त्यांचा एक कॅट लव्हर्स ग्रुप देखील आहे आणि मागच्याच वर्षी स्मृतिगंध हे त्यांचं पुस्तक प्रकाशित झालं आहे आणि आता दुसरं पुस्तक मदतनीसनामा हे नुकतंच प्रकाशित झालेलं आहे. ॲडव्होकेट राजेश बेहरे, तुम्ही वकिली हा तुमचा एक व्यवसाय म्हणून निवडला, पण लेखनाला मात्र आत्ता सुरुवात केली, म्हणजे मागच्या वर्षी तुमचं पहिलं पुस्तक आलं, त्याबद्दल. हो, खरं आहे. पण म्हणजे मी सुमारे 30 वर्षांहून अधिक काळ हायकोर्टात वकिली करतो आहे. त्याचं असं आहे की वकिली किंवा कोणताही व्यवसाय असो, मग तो डॉक्टर असेल अथवा आर्किटेक्ट असेल, तुम्हाला त्या विषयाची खोली कळायला ही अनेक वर्ष जावी लागतात. काही व्यवसाय हे मानवी विचारांशी, त्यांच्या ताणतणावांशी निगडीत आहेत. आमच्या व्यवसायात आम्हाला खूप माणसं भेटत असतात. त्यांची बाजू मांडायला खूप गोष्टींचा उहापोह करावा लागतो. खरं म्हणजे आम्ही त्यांची गोष्ट, म्हणजे त्यांना काय म्हणायचं आहे हे आम्ही ड्राफ्टमध्ये, पिटिशनमध्ये आम्ही ते लिहित असतो आणि मग ते न्यायालयाला सांगतो, म्हणजे आपली बाजू मांडत असतो. आणि हे सर्व खूप इंटरेस्टिंग आहे. आता असं आहे की अनेक माणसे विद्यार्थी दशेत कधीतरी कॉलेजच्या मॅगझिनमध्ये लिहित असतात किंवा कधीतरी वर्तमानपत्रात स्फुटं लिहित असतात. आणि हे तसं त्यावेळेस हे मीही केलेलं होतं, थोडंफार का होईना. आणि हे सगळं आठवायला, म्हणजे धावपळीच्या जीवनातून बाहेर येऊन परत लिहायला हवं असा विचार यायला माझी 30 वर्ष गेली. म्हणतात ना, देर आए दुरुस्त आहे. ॲडव्होकेट बेहरे, तुमचं पहिलं पुस्तक स्मृतिगंध हे तुमच्या आठवणींवर आधारित असं आहे. वेगवेगळ्या ठिकाणच्या तुमच्या वडिलांची वेगवेगळ्या ठिकाणी बदली होत असे आणि त्यानिमित्ताने तुमची भरपूर भ्रमंती झाली, तर त्यावर आधारित हे पुस्तक आहे. दुसरं पुस्तक मदतनीसनामा हे जे पुस्तक आहे हे थोडंसं वेगळ्या आशयाचं आहे. तर हे पुस्तक कसं सुचलं, म्हणजे मुळात मदतनीसांवर काहीतरी लिहावं ही कल्पना कशी सुचली? माझी आई मागच्या वर्षी गेली
तिच्यासाठी ब्युरोची सर्व्हिस होती. तेव्हा घरी भेटायला येणारे, काम करणारे खूप असायचे. त्यांच्याबरोबर होणाऱ्या रोजच्या संवादातून मदतनीस नामा आधी बऱ्याचदा कच्चा लिहून काढला, म्हणजे त्यांच्याबद्दलची माहिती ही मी लिहित होतो, आणि मग आता जवळजवळ ते वर्षभरांनी प्रकाशित झालं. आपल्या जीवनात मदत हा किती अविभाज्य घटक आहे हे मला प्रकर्षाने जाणवत राहिलं. आणि मग गेल्या 25 वर्षातले ठळकपणे अनुभवलेले किस्से, प्रसंग थोडक्यात त्यांना धन्यवाद म्हणण्यासाठी मग हे पुस्तक लिहिलं गेलं. म्हणजे आपल्या घरी पेपर टाकायला येणारा मुलगा, ते आपल्याला जेव्हा खरंच मदतीची गरज असते अशा वेळी धावून येणारे मदतनीस, अशी कितीतरी माणसं खरं तर आपल्या आयुष्यात असतात. पण अशा माणसांना मनापासून थँक्यू म्हणणं हे खरंच राहूनच जातं, नाही? हे पुस्तक वाचल्यानंतर मात्र अशा असंख्य आपल्या आयुष्यात असणाऱ्या माणसांचं महत्त्व आपल्याला कळून येतं. सोनाली, सोलो हे जे पुस्तक आहे ना, त्याचं जे मुखपृष्ठ आहे ते फार बोलकं आहे आणि त्याबद्दल मला जाणून घ्यायचंच आहे. त्याचबरोबर पुस्तक नुसतं चाललं जरी तरी त्यातली जी रचना आहे, त्यातली जी स्केचेस आहेत, याचं एक वेगळेपण जाणवतं. म्हणजे प्रत्येक लेख जो आहे तो वेगळ्या पद्धतीने मांडलेला आहे, म्हणजे त्याची जी मांडणी आहे ती वेगळी आहे. या वेगळेपणाबद्दल या पुस्तकाच्या मुखपृष्ठाची पण एक वेगळी स्टोरी आहे. 4 सख्खे 24 हे आम्ही 4 लेखिकांनी मिळून लिहिलेला कथासंग्रह जो आहे तोही ग्रंथालीचंच प्रकाशन आहे. आणि तो 2 वर्षापूर्वी जेव्हा त्याचं आम्ही एक प्रकाशन केलं त्यावेळेला काही विख्यात चित्रकारांनी आमच्या काही कथांवरती लाईव्ह चित्र काढली होती त्या कार्यक्रमामध्ये. आणि मला सन्मान मिळाला होता ख्यातनाम दिग्दर्शक, चित्रपट दिग्दर्शक रवी जाधव यांनी माझ्या एका कथेवरती चित्र तेव्हा काढलं होतं. आणि माझी सखी संपदा जोगळेकर कुलकर्णी हिने मला ही सूचना केली की अगं सोलोसाठी रवीने काढलेलं हे चित्र जे आहे तेच मुखपृष्ठ म्हणून योग्य आहे. रवीना अप्रोच केल्यानंतर त्यांनी अजून त्याच्यामध्ये ॲडिशन्स केल्या की ह्याच्यामध्ये अजून मी काही बदल करतो आणि तुझ्या पुस्तकाप्रमाणे हे तुझा अवकाश आहे विचारांचा, त्याच्याप्रमाणे मी तुला चित्र बनवून देतो. अक्षरशः विक्रमी वेळामध्ये त्यांनी मला ते चित्र पाठवलं आणि सोलोचं मुखपृष्ठ एका मोठ्या कलाकाराच्या हातून घडलं गेलं. तसंच अतुल जोशी हे एक इतकं क्रिएटिव्ह माइंड आहे की अतुल आणि आम्ही ठरवलं होतं की आपण फार कमी चित्र घेऊया या पुस्तकासाठी. पण ज्यावेळेला अतुलने सगळे लेख वाचले त्यावेळेला त्याच्याकडनं राहवलं गेलं नाही आणि त्याने जवळजवळ प्रत्येक लेखाला काही ना काहीतरी आर्टिस्टिक टच दिलेला आहे, रेखाचित्र काढलेली आहेत किंवा सुंदर त्याच्या टायटलमध्ये काही काही गंमत केलेली आहे. ती टायटल्स आणि ती रेखाचित्र आणि चित्र जी आहेत ती स्वतः अजून एक कथा सांगतात. एवढंच नव्हे तर प्रत्येक आर्टिकल हे कुठल्या फॉर्मॅटमध्ये आलं पाहिजे, किती कॉलम्स असले पाहिजे एका पेजवरती, हे सगळं जे डिझाईन आहे ते अतुलनेच केलेलं आहे, त्या चॅट क्रिएटर या कंपनीने केलेलं आहे. या दोघांचे मनापासून आभार. आणि मी खरोखर स्वतःला खूप नशिबान समजते की इतकी छान मित्रमंडळी मला मिळालेली आहेत आणि नाना, रवी आणि अतुल सारखी नावं माझ्या मागे अगदी खंबीरपणे उभी राहिली या पुस्तकासाठी. आणि हे पुस्तक आपल्या हातात आता पडतं आहे, सोलो. हे जे पुस्तकाचं वेगळेपण आहे, म्हणजे पुस्तकाच्या मांडणीतलं वेगळेपण आहे, तसंच पुस्तक जेव्हा आपण वाचायला घेतो तेव्हा त्यातले जे विषय आहेत तेही खूप वेगवेगळे आहेत, म्हणजे फार वैविध्य आहे त्या विषयांमध्ये. तर ते कसं साधलं? म्हणजे ठरवून हे सगळं झालं की वेगळे वेगळे विषय घ्यायचे, की कसं आपसूक घडत गेलं? एक कॉलमचं एक गंमत असते की तुम्ही तात्कालिक विषयांना हात घालू शकता आणि घालणं तसं थोडंसं अपेक्षितही असतं. आनंद मेळा हे सदर मला त्यावेळी जे संपादक होते विदर्भ आवृत्तीचे रघुनाथजी पांडे, अतिशय माझे चांगले मित्र आहेत, त्यांनी मला फक्त एवढी सूचना केली होती की जे काही तुम्ही लिहाल त्याच्यामध्ये आपल्याला आनंदाचं वाटप करायचं आहे, कुठला तरी एक पॉझिटिव्ह मेसेज आपल्याकडनं जायला पाहिजे, एवढं फक्त सांभाळा आणि बाकी तुम्ही कुठल्याही विषयावरती लिहा. त्यामुळे मी कुठल्याही विषयाचं माझ्यावरती बंधन नव्हतं. आणि दर आठवड्याला मला जी काही आंतरिक एक उर्मी असेल, त्या क्षणाला माझ्या ज्या भावना असतील किंवा मी आजूबाजूला जे काही घडलं असेल किंवा माझ्या स्वतःच्या बाबतीमधले काही अनुभव असतील त्यावरती लिहिण्याची मला त्यांनी पूर्णपणे मोकळीक दिली होती. आणि त्याच्यामुळे खूप वेगवेगळ्या विषयांवरती माझ्याकडनं लिहिलं गेलं. म्हणजे मला आठवते की त्यावेळेला मुंबईमध्ये एक ब्रिज पडला होता आणि त्या रात्री मी झोपू शकले नाही आणि आपण कोणीच मुंबईकर झोपू शकले नाहीत आणि मला ओघाने त्याच्यावरती लिहिणं हे ओघाने झालं. किंवा रीमाताई गेल्या,
आणि परत असंच बेचैनी आली आणि किती आयुष्य क्षणभंगूर असतं त्याच्याविषयी दुसऱ्या दिवशी मला लिहावंसं वाटलं आणि मी ते लिहिलं. अगदी जाताना येतानाचे काही प्रसंग असतील की रस्त्यावरती आपण ज्यावेळेला गाडी थांबवतो आणि तिथे तुम्ही ज्यावेळेला सिग्नलला उभं असतात आणि तिथे जे भीक मागणारे मंडळी तिथे असतात आणि मग तुम्हाला एखादा अनुभव होतो, एखादं काहीतरी क्लिक होतं तिकडे आणि ते तुम्ही शब्दांमधनं व्यक्त करता. पुण्यनगरीचे खरोखरच संपादकीय मंडळाचे खूप आभार की त्यांनी ते स्वातंत्र्य मला दिलं की आणि कुठल्याही प्रकारे मला अजून सांगावंसं वाटतं की त्यांनी त्याच्यामध्ये एडिट नाही केलं पूर्णपणे. म्हणजे मी जे शब्द लिहिलेले आहेत ते सगळेच्या सगळे त्यांनी मला त्या विषयामध्ये मांडण्याची पूर्ण मुभा दिली होती. मी भाग्यवान आहे त्या बाबतीमध्ये. आपल्याला हव्या त्या विषयावर लिहिणं, हव्या तितक्या शब्दात लिहिणं ही नक्कीच प्रत्येक लेखकासाठी एक आनंददायी अशी गोष्ट असते. कारण प्रत्येक लेखकाला आपला प्रत्येक लेख आणि त्या लेखातलं वाक्यनवाक्य हे खरोखर अतिशय जवळचं असं वाटत असतं. आणि म्हणूनच खरं तर मी आता पुढचा जो प्रश्न विचारणार आहे ॲडव्होकेट बेहरे यांना, तो खरंच किती संयुक्तिक आहे मला माहिती नाही, पण मला फार उत्सुकता लागून राहिलेली आहे, त्यामुळे मी तो विचारते की मदतनीसनामा हे जे पुस्तक आहे त्यामध्ये अनेक व्यक्तिचित्र आहेत. रमाबाई आहे, मोरेकाका आहेत, गोपाळ, लतीफ अशी अनेक मंडळी आहेत. तर ह्या सगळ्या मंडळींमध्ये असं कोणी आहे का की जे तुम्हाला अधिक जवळचं वाटतं किंवा ह्यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्या अधिक चांगल्या, असं काही सांगता येईल तुम्हाला? बापरे, खरं तुमचा प्रश्न थोडासा मला अडचणीत टाकणार आहे. तसं काय, आपण सगळ्यांचीच मदत घेत असतो, बरोबर आहे. पण मला असं वाटतं की याच्यात भस्मेबाई ज्या आहेत की ज्या आमच्याकडे जवळजवळ 10 वर्ष घरी होत्या आणि खरं असं म्हणाल तर त्यांच्यावरच मुलं सोडलेली होती. कारण आदित्य साधारण 1लीत असेल आणि जान्हवी 6वी 7वीत असेल तेव्हापासून ते आमच्याकडे आहेत आणि म्हणजे होत्या. आणि 10 वर्ष त्या सकाळी एक साधारण 9:30ला यायच्या, 5:30ला जायच्या आणि एवढं त्यांनी घरच्यासारखं केलं. म्हणजे हे त्याच्यामुळे ऑफकोर्स म्हणजे घरच्या बाईला एक जी मोठी हे असते तिच्या करिअर करण्यामध्ये चान्स मिळतो तो ह्यांच्यासारख्या बायकांच्या मिळतो. आमच्याकडे ॲक्च्युली भस्मेबाई आल्या त्या असंच कोणाचा तरी रेफरन्स घेऊन आल्या आणि त्यांनी खरं कुठे आधी काम केलेलंच नव्हतं. मग त्यांना सांगितलं असं करा, हे करा, आपल्या घरी तुम्हाला बाकी मोकळीक आहे, तुम्हाला बाकी स्वातंत्र्य आहे, तुम्ही कोणाचे फोन घ्या, हे घ्या, पण मुलांकडे मात्र लक्ष ठेवावं लागेल. आम्ही त्यांना फोन करायचो आणि मग हळूहळू त्यांना त्यांची जबाबदारी कळायला लागली आणि वी वर रिलीव्ड. आपण जे म्हणतो ना की खरोखर आम्हाला फारच मदत होती त्यावेळेस. आणि आपली मुलं तेव्हा लहान, मुलगी टीनेजरमध्ये येत असते, अशा वेळेस घरात कोणीतरी असणं. माझे आईवडील किंवा मेधाचे आईवडील मधनं कधी यायचेच, महिन्यातनं 2 महिन्यातनं 2 महिने, एकदा 2 दिवस आले, कधी 4 दिवस आले, सणाला यायचे किंवा आम्ही जायचो. पण प्रत्यक्षामध्ये महिन्यातले 25 दिवस हे मात्र त्यांच्यावर आम्हाला सोडून द्यावं लागायचं आणि त्यांनी ते काम अतिशय चोखपणे केलं. त्याच्यामुळे मी भस्मेबाईंना मार्क देईन ह्याच्या बाबतीत. बेहरे सर, खरं तर प्रत्येक व्यक्तीकडून आपल्याला काही ना काहीतरी शिकायला मिळतच असतं. तुम्ही मदतनीसनामा ह्या पुस्तकात लिहिलंय की ही जी सगळी मदतनीस मंडळी आहेत त्यांच्याकडून तुम्हाला खूप शिकायला मिळालं. त्यातले काही अनुभव? शिकायला म्हणजे असं होतं, आता तुम्हाला माहिती कोर्टामध्ये आता आम्ही त्या बाररूममध्ये बसतो, म्हणजे जिथे वकील बसतात, मधल्या वेळेत येणं, मॅटर संपल्यावर बसणं, चहा घेणं किंवा जेवण करणं. त्यावेळेला तुमच्या प्लेट्स आणून देणं, तुम्हाला चहा आणून देणं, ही कामं वर्षानुवर्ष आमचा विनायक करतो आणि कधीही कपाळावर आठी नाही. त्याच्यावरनं मला वाटतं आपण पेशन्स हे शिकत जातो. तसेच आमच्या कोर्टामधले पंडित म्हणून क्लार्क होते, आता ते नाही आहेत, लायब्ररियन होते. कुठलंही पुस्तक तुम्ही त्यांना काढून हे करा, अतिशय आपुलकीने विचारायचे आणि कंटाळा कधी यायचा नाही, हे मुख्य. म्हणजे सतत ही माणसं कुठून कुठून लांबनं यायची. म्हणजे ते नालासोपारावरनं यायचे, कोणी कल्याणवरनं येणार, कोणी आणखीन लांबनं येणारी आहेत माणसं आज फोर्टमध्ये. तर कंटाळा हा मात्र त्यांनी कधी हे केला नाही. म्हणजे या गोष्टी खरंच आपण शिकायला पाहिजेत की एवढी वर्षानुवर्ष तीच कामं करून कंटाळा न येणारी माणसंही तुम्हाला भेटत जातात. आणि खरं म्हणजे या माणसांना कुठे चेहरा नसतो आणि त्या चेहरा नसलेल्या लोकांकडनं ह्या आपण गोष्टी कुठेतरी टिपत जातो आणि त्या नकळतपणे आपल्याला मोठं योगदान त्यांच्याकडनं आपल्याला मिळतं. खरंच
चेहरा नसलेल्या माणसांना ह्या पुस्तकाच्या माध्यमातून चेहरा मिळाला असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. यानंतर ऐकूया एक वाचक प्रतिक्रिया ॲडव्होकेट अमित दाते यांच्याकडून, जे ॲडव्होकेट राजेश बेहरे यांचे मित्र आहेत आणि वकील आहेत. माझा वकील मित्र राजेश प्रताप बेहरे याने केवळ छंद म्हणून त्याच्या 50 नंतर एक पुस्तक लिहिलं. सलग दुसऱ्या वर्षी त्याने दुसरं पुस्तक लिहिलं. कुठचाही व्यावसायिक दृष्टिकोन नसलेल्या लेखकाची अशी 2 पुस्तकं एकामागोमाग एक प्रकाशित करणं हे सुद्धा एक व्यावसायिक धैर्य लागतं. आणि ते ग्रंथालीसारख्या अत्यंत नावाजलेल्या प्रकाशन संस्थेने दाखवलं. यात 2 गोष्टी दिसून येतात की एकतर लेखकाच्या लेखनाचा कस आणि त्या पुस्तकाचा दर्जा, आणि त्या दोन्हीमध्ये राजेश उत्तमरित्या उत्तीर्ण झालाय. त्याचं पहिलं पुस्तक स्मृतिरंग हे त्याच्या लहानपणीची काही स्थित्यंतर याच्यावर अतिशय छोटेखानी स्वगतमय असं अतिशय छान पुस्तक आहे. त्याला वाचकांचा प्रतिसादही सुंदर मिळाला, भरपूर मिळाला. आणि लगेच दुसऱ्या वर्षाच्या अंतराने त्याचं दुसरं पुस्तक आता आलं, ज्याचं नाव आहे मदतनीसनामा. हे पुस्तक आपल्या रोजच्या आयुष्यात जी आपल्याला माणसं इतक्या प्रकारे मदत करत असतात, जी इतर वेळी आपल्या खिजगंटीतही नसतात, आणि अशा माणसांची अतिशय मनोज्ञ अशी व्यक्तिचित्र राजेशने ह्या पुस्तकात चितारलेली आहेत. हा विषय फारसा कुठे हाताळला गेलाय असं मला वाटत नाही, इतक्या व्यापकतेने, पण अत्यंत छोट्याशा अशा स्वरूपात, ज्याला आपण स्फुटलेखन म्हटलं तरी चालेल. परंतु एकदा वाचायला सुरुवात केली की शेवटपर्यंत अजिबात कंटाळा येत नाही, आणि हे या पुस्तकाचं यश आहे. राजेशला सहज, सोपं, सुगम आणि पटकन वाचकांपर्यंत पोहोचेल अशी लिहिण्याची हातोटी आहे. आणि हे दुसरं पुस्तक मदतनीसनामा त्याच्या पहिल्या स्मृतिरंगांप्रमाणेच चांगली रंगांची उधळण करेल अशी मला खात्री वाटते. नक्कीच. आणि पुस्तकाला जेव्हा असा छान अभिप्राय मिळतो तेव्हा लेखकासाठी देखील ती एक प्रकारची रंगांची उधळणच असते. सोनाली, तुमच्या बाबतीत म्हणजे सोलो या पुस्तकातले जे लेख आहेत ते नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झाले होते, तर तेव्हा वाचकांच्या ज्या काही प्रतिक्रिया, प्रतिसाद मिळायचे त्याबद्दल सांगा. आणि असंही होतं की प्रत्येक लेखामागची काहीतरी गोष्ट असते, तर त्यातलीही एखादी जर आठवणीत राहण्यासारखी गोष्ट असेल तर तीही जरूर सांगा. एखाद्या लेखाविषयी असं नाही, मला असं वाटतं की सगळ्या लेखांविषयी काही ना काहीतरी आठवणी आहेत. लेख लिहिण्याच्या अगोदरही आहेत, लेख लिहून झाल्यानंतरच्या सुद्धा ज्या प्रतिक्रिया आलेल्या आहेत, ज्या काही घटना घडल्या आहेत त्यानंतर त्यासुद्धा आहे. वर्तमानपत्रीय लिखाणाची हीच गंमत असते की तुम्ही इतक्या लोकांपर्यंत, मासेसपर्यंत तुम्ही पोहोचता, आणि तुमचे विचार हे त्याच्यामुळे इतके तुम्हाला काळजीपूर्वक उतरवावे लागतात, कारण का ते प्रत्येक व्यक्तीला ते स्पर्श करत असतात आणि त्याच्यावरती काही ना काहीतरी त्याचा परिणाम होत असतो. मी एक लेख लिहिला होता, तो स्त्री स्वातंत्र्यावरती थोडा होता की मुलींना स्वातंत्र्य दिलं गेलं पाहिजे म्हणून त्याच्यावरती होता. आणि मला इतकं कळवळीचं असं एका मुलीचं मला पत्र आलं की तुम्ही असं म्हणता आहात की दिलं गेलं पाहिजे, पण ते होत नाही आहे, आणि अजिबात म्हणजे मुलांशी बोलण्याची सुद्धा परवानगी मिळत नाही आहे. आज अगदी महाराष्ट्रामधली जी घटना आहे ती तिने मला सांगितली, आणि तिने मला विनंती केली की तुम्ही माझ्या आईवडिलांशी बोलाल का म्हणून, तिने त्या पत्रामध्ये. आणि मला ह्या बाबतीमध्ये असं असं स्वातंत्र्य पाहिजे आहे, तर तुम्ही माझ्या आईवडिलांशी बोलाल का, मॅरेज काउन्सिलिंग कराल का म्हणून हे सुद्धा मला विनंती करणार. पण अगदी एक टच करणारा म्हणजे भावनिक हात घातला ते एक की मला एक असा मेल आला एक की एक अत्यंत एक वृद्ध आहेत आणि त्यांना तुमचे लेख खूप आवडतात, आणि त्या एकट्याच असतात, एकट्याच राहतात, आणि त्यांना त्यांचे मुलं परदेशी आहेत आणि ती मुलं त्यांना तिथे बोलवत आहेत पण या जात नाही आहेत. तर त्या मुलांची जी इच्छा आहे की तुम्ही असं काहीतरी लेखातून लिहावं की आई आमच्याकडे येऊन राहील, आणि तिला ही जी भीती वाटते की मी परदेशात गेली तर माझी
आकाशाचे नाळे तुटेल, माझं सगळं इकडचं संपेल, हे सगळं निघून जाईल, असं तुम्ही काही लिहाल का? आणि मला खरोखरच ते वाचून इतकं भरून आलं होतं आणि मग मी तशा पद्धतीने एक लेख लिहिलासुद्धा. त्यामुळे खूप साऱ्या आठवणी आहेत आणि भारावून जायला होतं अशा वेळेला आणि खूप जबाबदारीची जाणीव येते की आपण जे काही लिहितो आहे ते फार विचारपूर्वक आपण लिहिलं पाहिजे. वर्तमानपत्राच्या माध्यमातून हे कळलं. अशा प्रतिक्रिया, असा प्रतिसाद कोणत्याही लेखकाला मिळणं म्हणजे खरंच आपल्या जाणीवा समृद्ध होण्यासारखं आहे. यानंतर आपण ऐकणार आहोत सोलो ह्या पुस्तकावरील वाचक प्रतिक्रिया डॉक्टर विनोद इंगळहळीकर यांच्याकडून. डॉक्टर इंगळहळीकर हे ज्येष्ठ अस्थिव्यंग शल्यचिकित्सक आहेत. त्याचप्रमाणे ते लेखक आहेत, कवी आहेत, गीतकार आणि संगीतकार देखील आहेत. ऐकूया. सोनालीची भाषा खूप सोपी, साधी आहे. त्याच्यामुळे तिचे विचार समोरच्यापर्यंत सहज पोचतात. या लिखाणामध्ये कुठे पाल्हाळ नाही आहे. तिच्या छोट्या छोट्या मोजक्या वाक्यातून सारं लिखाण पुढे सरकत जातं. ह्याला कुठे बेगडी सजावट नाही आणि खोट्या विचारांचं सादरीकरण नाही. त्याचं लिखाण निखळ आणि सच्च वाटतं आणि म्हणूनच हे लिखाण आपल्याला सगळ्यांना आपल्या जवळचं आहे किंवा आपलं आहे असं वाटतं. सोनाली वाचकांसाठी ठरवून सवरून लिहिते असं वाटत नाही. साध्या सरळ गप्पा मारल्यात, त्यामुळे तिच्या भोवतालामध्ये आपण नकळत शिरतो, आपण नकळत त्यात रमतो. ती जेव्हा म्हणते की बरसणाऱ्या पावसात तिला मिया मल्हार दिसतोय, आपण होकार भरतो नकळत. लिखाणाला आवश्यक असं संवेदनशील मन तिच्याकडे. आणखीन एक गोष्ट मला तिच्या लिखाणात वेगळी जाणवली. जागोजागी तिथे परानुभूती म्हणजे एम्पथी आहे. हा खूप महत्त्वाचा घटक आहे. एखाद्या महिलेची सामाजिक घुसमट झाली हे तिला अचूकपणे कळतं आणि तिची घुसमट त्याच्या बरोबरीने झाली हे वाचकाला आपल्याला कळतं. अमुक एक ठिकाणी अमुक एक गोष्ट पाहताना तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असेल हेही आपल्याला जाणवतं. सोनाली यातल्या प्रत्येक लेखात डोकावते, पण तिचं अस्तित्व आपल्याला बोचत नाही. एखाद्या आत्मचरित्रातल्या व्यक्तीसारखी ती मी इथे आहे, मी इथे आहे, मी हे केलं, मी असं केलं, मी असं ती कुठेही आपल्याला जाणीव करून देताना दिसत नाही. यातल्या अनेक लेखांची शीर्षकं वाचल्यावर मला प्रश्न पडला की या शीर्षकाखाली लिहिण्याजोगं आहेच काय विशेष. पण पहिल्या काही ओळी वाचल्यानंतर आपण हे प्रश्न विसरून जातो, तिच्या लिखाणात गुंतून जातो. अनेक विषय प्रासंगिक आहेत, पण त्या अनुषंगाने मांडलेले तिचे विचार मात्र शाश्वत स्वरूपाचे आहेत. काही तिच्या लिखाणातली वाक्य नोंद घेण्याजोगी आहेत. कंटाळा हा अचानक पूर्वसूचना न देता येणारा पाहुणा असल्याने आपण कायम तयारीत असलं पाहिजे. आणखीन एक विचार, शून्य ही संकल्पना आपण नेहमीच नकारात्मक का वापरतो? शून्य हा मध्यबिंदू आहे. त्याच्या एकीकडे पॉझिटिव्हिटी आहे, दुसरीकडे निगेटिव्हिटी आहे. आपला प्रवास कुठल्या दिशेने करायचा हे आपणच ठरवायचं असतं. प्रत्येक लिखाणाच्या शेवटी आपल्याला काहीतरी संदेश मिळतो, पण ती ठरवून सवरून की आवर्जून देत नाही, तो आपल्याला आपसुकच मिळतो. प्रत्येक लेख आपल्या डोक्यात विचारांचं चक्र सुरू करून जातो. काही लेख थोडे मला त्रोटक वाटले. एखादा चांगला विषय उलगडताच तो लेख संपलेला आहे. मंडळी, काही लोक फक्त कथा कादंबऱ्याच वाचतात. ते लोक अशी पुस्तकं चालणंही टाळतात. ही अशी मंडळी एका चांगल्या मोठ्या वाचन अनुभवाला मुकणार आहेत असं मला वाटतं. एक सांगावंसं वाटतं की मराठी साहित्य क्षेत्रातली भविष्यातली एक प्रथित यश, बहुपुरस्कारित आणि वाचकांची अत्यंत आवडती होईल अशी लेखिका सोनाली मला दिसते. तिच्या या वाटचालीला माझ्या खूप शुभेच्छा आणि पुन्हा एकदा सर्वांना धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. ॲडव्होकेट बेहरे, ही जी तुमची दोन्ही पुस्तकं आहेत ती
पूर्णपणे आत्मकथनपर अशी नाही आहेत, तर एका वेगळ्या धाटणीचं ललित कथन आहे हे. तर असंच आणखी काही वेगळं तुम्ही लिहिताय का? हो, मी स्वतंत्र 2 अंकी व्यावसायिक नाटकं लिहिली आहेत. एक इंग्लिशमध्ये आहे आणि 2 मराठीत आहेत. या सर्व नाटकांचे विषय हे मला पूर्वीच खरं सुचले होते, पण ती प्रत्यक्षात उतरली साधारण या 16 वर्षांच्या करोनाच्या काळामध्ये. ती आता रंगभूमीच्या परीक्षण मंडळ जे आहे म्हणजे सेन्सॉर बोर्ड, तर तिकडे मी पाठवलेली आहेत. अर्थात सध्याच्या परिस्थितीत नाटकं स्टेजवर आणणं हे खूप जिकिरीचं झालं आहे याची मला कल्पना आहे. पण बघूया. त्याच्यामुळे अर्थात प्रसाद वनारसेसारखे दिग्दर्शक मित्र आणि व्यावसायिक नाट्यक्षेत्रातील 1-2 मित्र यांच्याशी कधीतरी गप्पा चर्चा होत आहेत आणि हेही नसे थोडके असं म्हणायचं. त्याच्यामुळे थोडंसं वेगळं लिखाण चालू आहे. सोनाली, 4 सख्य 24 हे जे पुस्तक आहे हे तुम्ही चौघींनी मिळून लिहिलेलं पुस्तक हे आधीच प्रकाशित झालेलं आहे आणि सोलो हे एक स्वतंत्र पुस्तक आता 4 जूनला प्रकाशित होतं आहे. त्यावेळी काय वाटतंय? 4 सख्य 24 हा मी संपदा जोगळेकर कुलकर्णी, डॉक्टर निर्मळी फाडके आणि हर्षदा बोरकर ह्या 4 लेखिकांनी लिहिलेला ग्रंथालयाने प्रकाशित केलेला आमचा कथासंग्रह. त्याची 2री आवृत्ती निघालेली आहे आता. तीही संपत आलेली आहे खरं तर. तो लिहिण्यामागचा अनुभव हा खूपच वेगळा होता, कारण का एकत्र कुटुंब पद्धती होती ना, त्याच्यामध्ये जे मूल मोठं होतं त्याच्यावरती कसे वेगवेगळे संस्कार होतात आणि मग आई कशी तशी रिलॅक्स असते, कारण का आजी आजोबा काका काकू सगळे असतात त्या मुलाला बघायला. तसा तो अनुभव होता. खूप काही शिकायला, पहिलं पुस्तक होतं त्यामुळे शिकायला या सगळ्या प्रक्रियेबाबत खूप मदत झाली. आणि मग ज्यावेळेला तुम्हाला दुसरं मूल होतं त्यावेळेला तुम्ही अनुभवाने समृद्ध असतात, तुम्हाला वाट माहिती असते, आता पुढे काय करायचं ते माहिती असतं, पण तरी ते तुमचं ज्या वेळेला स्वतःच्या उदरातून तुम्ही त्याची निर्मिती करता त्यावेळेचा आणि अनुभव एक तो अनुभवही वेगळा असतो, जबाबदारी जास्त असते आणि वेदनाही वेगळ्या असतात नाही म्हटलं तरी. पण हे सगळं जरी झालं तरी पण 4 सख्य 24चं कॉन्ट्रीब्युशन, कारण का ते 4 सख्य 24ने एक वेगळी ओळख दिली आम्हाला सगळ्यांनाच, एक वेगळी ओळख दिली आणि ग्रंथालयाशी नातं जोडलं गेलं आमचं 4 सख्य 24च्या निमित्ताने. जे आता ह्या पुस्तकासाठी मला म्हणजे एक माझी फॅमिली मिळाली जी होतीच तिकडे आधारासाठी मला, की नाही आम्ही आहोत, आपण पुस्तक करूया म्हणायला ती फॅमिली होती. त्यामुळे दोन्ही पुस्तकांचा आनंद तेच आहे, प्रक्रिया जवळजवळ तीच आहे. फक्त ह्यावेळेला माझ्या मैत्रिणी ह्या पुस्तकासाठी माझ्या मागे तेवढ्याच खंबीरपणे उभे राहिल्याच. आणि आता पुस्तक जे पोचवायचं आहे त्या प्रक्रियेतही आम्ही सगळ्याजणी एकत्रच राहू. त्यामुळे 4 सख्य 24 आणि सोलोचं मी जसं म्हटलं तुम्हाला की त्याचं मुखपृष्ठ हे 4 सख्य 24च्याच एका कार्यक्रमात रवींनी केलेलं जे आहे तेच मुखपृष्ठ मला सोलोलाही लाभलेलं आहे. त्यामुळे म्हटलं तर दोन्ही पुस्तकं ही माझी आता इंटरकनेक्टेडच आहेत, दोघांचं एकमेकांच्या आणि एकाच कुटुंबातली आहेत असं मी म्हणेन. ॲडव्होकेट बेहरे, ह्या पुस्तकाबद्दल, लेखनाबद्दल आणि एकूणच आता आपला हा जो कार्यक्रम जे पाहत आहेत त्यांना काय सांगाल? इतक्या लवकर खरं सांगायला मी काही कोणी नाही, पण एक मात्र नक्की की रायटिंग हॅज नो एज बार. त्याच्यामुळे आपण लिहित राहायचं. तुम्हालाही तुम्ही नव्याने कळत जाता. मला इथे आमंत्रित केल्याबद्दल ग्रंथालय टीमचं मनापासून आभार. नमस्कार. धन्यवाद. ॲडव्होकेट राजेश बेहरे, ॲडव्होकेट अमित दाते, सोनाली लोहार आणि डॉक्टर विनोद इंगळहळीकर, चौघांचेही ग्रंथालयातर्फे अगदी मनापासून आभार मानते. आजच्या कार्यक्रमाची सांगता आपण इथेच करतोय. कसा वाटला आमचा कार्यक्रम जरूर कळवा खाली कमेंट बॉक्समध्ये. ग्रंथालय वॉच हा चॅनल जर अजून सबस्क्राईब केला नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा, कारण या चॅनलच्या माध्यमातून अनेक नवनवीन उपक्रम घेऊन आम्ही भेटत राहू आणि आपण सगळेजण नेहमीच असेच भेटत राहू, वाचत राहू. नमस्कार.